तर नाशिकच्या नंतर आता पुण्यामधून सुद्धा मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय नेमकं मार्गदर्शन करणार आणि कुणाकुणावरती टीका करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आज गुढीपाडवा निमित्ताने मनसेकडून अर्थात राज ठाकरेंकडून मुंबईत गुढीपाडवा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय आणि राज्यभरातून मनसैनिक मुंबईच्या दिशेने निघतायत, रवाना होत आहेत। जय्यत तयारी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। आपल्यासोबत मनसैनिक आहेत। काय अपेक्षा आहेत? राज ठाकरे आज पुन्हा एकदा त्यांची जोरदार भाषण ते तिथं असणार आहे, बॅटिंग करणार आहेत। औरंग्याच्या कबरीभोवती राजकारण फिरवत ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारं हे राजकारण आजचं राजसाहेबांचं भाषण असेल आणि या भाषणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक नवी दिशा मिळेल अशी सर्वसामान्य जनतेच्या बरोबर महाराष्ट्र सैनिकांची पण अपेक्षा आहे। आपण बघतो दरवेळेस राज ठाकरे मनसैनिकांना या सभेच्या माध्यमातून काहीतरी नवीन मार्ग दाखवतात किंबहुना आदेश देतात। आम्हाला आजच्या सभेतून बूस्टर डोस तर मिळेलच, पण जे आता राजकीय भेसळ झालेली आहे त्यामध्ये फक्त एकच असा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जो ओरिजिनल पक्ष आहे, मूळ पक्ष आहे। बाकी सगळ्या पक्षांची इकडे तिकडे पळापळ चालू आहे आणि हा एकमेव नेता आहे, एक आमदार नसताना सुद्धा महाराष्ट्र ज्याचा ऐकतो असा आमचा नेता आहे। आणि आजच्या सभेमध्ये राजसाहेब महाराष्ट्राला दिशा देणारं वक्तृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र गाजवतील असं मला वाटतं। आपण बघतोय हे सगळे मनसैनिक आता पूर्ण सज्ज झालेले आहेत, मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून अशाच पद्धतीने बसेस भरून हे मुंबईकडे रवाना होत आहेत। गुढीपाडव्या निमित्ताने आज राज ठाकरे या मेळ्यामध्ये काय संबोधित करतात, या सगळ्या मनसैनिकांना काय नवीन मंत्र देणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।